नमस्कार प्रेक्षकांनो, तारिणी मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये खूप मोठं वळण आपल्याला पाहायला मिळते। गुलाबच्या बॉसवर अखेर रेड पडलीच। तारिणीने आधी आपलं मिशन ग्रहप्रवेश पूर्ण केलं आणि त्यानंतर थेट मिशन तिरंगा आता तिने जॉईन केलेलं असतं। होय प्रेक्षकांनो, विक्रम कारखानी सरांच्या नेतृत्वाखाली तारिणी खांडेकर आणि बेलसरे आणि जे यांच्यावर धाड टाकून अवघ्या 24 तासात खूप मोठं टार्गेट अचीव करून सत्याचा उलगडा करत प्रेक्षकांनो खूप मोठं पाऊल उचलते। या संपूर्ण प्रकरणात आता खूप मोठा डाऊट आलाय, तो म्हणजे कौशिकी आणि दयानंद खांडेकर यांच्यावर। कारण या दोघांनी आता नेमकं कुठलं सत्य दडवून ठेवलंय। सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे ती कौशिकी तिच्या नवऱ्याला शेखरला सोडून खांडेकरांच्या घरात का राहते, का इथे बॉसगिरी करते। आणि हे फक्त घरापुरतं नातं मर्यादित नाहीये, तर त्या दोघांचा संबंध चक्क JPC मेडिकल स्कॅम सोबत असल्याचं सुद्धा प्रेक्षकांनो आता समोर आलेलं असतं। कारण घरामध्ये जशी कौशिकी बॉस बनून वावरते, तशीच बाहेर सुद्धा तिची आता बॉसगिरी चालू असते। हेच युवराजचं खरं रूप सुद्धा आता समोर येण्याची शक्यता मात्र आलेली आहे। आतापर्यंत मोठा वाटणारा खेळाडू युवराज हा नुसता प्रेक्षकांनो एक प्यादा होता। सगळे धागे जोडले गेले तर गुलाबचा बॉस, मेडिकल स्कॅम, कौशिकी दयानंद खांडेकरांनी लपवलेलं सत्य आणि युवराजचा करून घेतलेला वापर, या सगळ्याच्या मागे नेमकं कोण आहे हे मात्र तारिणीच्या पुढे आलेलं आहे। होय प्रेक्षकांनो, मिशन तिरंगासाठी पहिली मोठी परीक्षा मात्र आता तारिणी देते। केदार तिला समजावतो, बॉस तू देशासाठी खूप मोठं काम करते आहेस, त्यामुळे लोकांना अनेक प्रश्नांची उत्तरं द्यायला मी समर्थ आहे, तुला घाबरायची गरज नाहीये। तारिणीला सगळं माहिती असतं की या मिशन नंतर मी काही घरी येणार नाहीये, त्याच्यामुळे केदार नात्यात गैरसमज निर्माण होऊ शकतात आणि तुला असंख्य प्रश्नांना सुद्धा सामोरं जावं लागू शकतं। केदार, कळतंय का तुला? केदार मात्र ठाम असतो, बॉस तू काळजी करू नको, मी सगळं फेस करायला तयार आहे। तू जे काम करतेस ना ते खूप मोठं आहे, देशासाठीचं काम आहे आणि तू जेव्हा परत येशील तेव्हा त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला द्यायचीच आहेत ना। आता मात्र प्रेक्षकांनो तारिणीला माहिती आहे की मी तिकडून वापस येणार नाहीये, कारण परमनंटली आता अमृतसरलाच तिला ड्युटी मिळालेली असते। तिकडून वापस येणार की नाही येणार हे सुद्धा तारिणीला माहीत नाहीये। तर प्रेक्षकांनो इकडे मात्र ती बोलते, केदार अजून एक गोष्ट, मी उद्याचं उद्यापन नाही करू शकणार। आणि तेच नेमकं निशी ऐकते आणि सगळ्या घरामध्ये तमाशा उभा करते। कौशिकी, पद्मिनी, चेतना घरातल्या सगळ्यांना आवाज देऊन ती आता जोरजोरात ओरडते। केदार तारिणीला सुद्धा आता सगळ्यांच्या समोर उभं करून तिला थेट विचारते, काय ग, 2 दिवसानंतर आपल्या पूजेचं उद्यापन तू करणार आहेस की नाही? आत्ताच्या आत्ता मला उत्तर पाहिजे। तेव्हा मात्र तारिणी समोर खूप मोठी सत्व परीक्षा आली आहे प्रेक्षकांनो। आता घरामध्ये उद्यापनावरून खूप मोठा गोंधळ सुरू असताना बाहेर मिशन तिरंगाची कारवाई चालू झालेली असते। खऱ्या अर्थाने गुलाबच्या सूत्रधाराला, त्याच्या बॉसला पकडण्याचा दिवस उगवतो। विक्रम सरांसोबत खांडेकर, बेलसरे आणि जया जगदाळे यांच्यावर एकाच टाइमला ही रेड टाकून तारिणीने अत्यंत महत्त्वाची कामगिरी आता बजावलेली असते। घरात अजून तरी कुणाला माहीतच नाहीये या रेडमधून एकाच व्यक्तीला पकडायचं नाहीये, तर इतके दिवस लपवलेलं सगळं घबाड बाहेर काढायचंय आणि हे तारिणीला मिशन पूर्ण करून लगेच तिला अमृतसरसाठी निघायचं असतं। त्यातच रॉचे हेड विक्रम कारखानीस यांनी स्पष्ट तारिणीला सांगितलंय, 24 तासाच्या आत तुला ड्युटी जॉईन करायची। आता तारिणीकडे खूप कमी वेळ आहे। एका बाजूला निशीचा तमाशा, दुसऱ्या बाजूला उद्यापनाचा प्रश्न, तिसऱ्या बाजूला सुमीकडे बघून तारिणीचा ऊर भरून येतो। काव्याच्या लग्नाची जिम्मेदारी आणि सगळ्यात शेवटी मिशन तिरंगा, गुलाबचा बॉसला आता रंगेहात पकडणं। पण तारिणी सक्सेसफुली हे मिशन कंप्लीट करते प्रेक्षकांनो। आणि सगळ्यात मोठं म्हणजे तारिणी आता घरच्यांना काय उत्तर देणार, निशीला आता काय उत्तर देणार? केदार तिची साथ देतोच आहे। कौशिकी आणि दयानंद खांडेकरांनी जे मोठं सत्य आतापर्यंत लपवलं होतं ते मात्र प्रेक्षकांनो सगळ्यांच्या समोर आलेलं असतं। कौशिकी शेखरला सोडून खांडेकरांच्या घरात का राहते? मेडिकल स्कॅममध्ये तिचा खूप संबंध होता मोठा आणि वसुधा बेलसरे मारण्यात सुद्धा कौशिकीच्या बाबांचाच हात होता। हे सगळं सत्य जेव्हा तारिणीच्या पुढे आलं तेव्हा मात्र मिशन ग्रहप्रवेश खऱ्या अर्थाने पूर्ण झाले। तारिणी गायब झालेली असते प्रेक्षकांनो, अमृतसरला रवाना झाली। केदारवर खूप मोठं संकट आले। आता सगळ्या खेळाचा सूत्रधार अटक तर झालाय, पण आता इकडे खांडेकरांच्या घरात आलेला भूकंप कसा आता शांत होणार हे सगळं पाहणं फारच रंजकदार ठरणार आहे। म्हणूनच मित्रांनो आजचा भाग एवढा जबरदस्त दाखवलाय ना, शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा।
इकडे आपण पाहतोय गुरुजींनी नारळी पौर्णिमेचा मुहूर्त आता काढलेला असतो, तेव्हा मात्र चेतना काकू खुश असते, पण तारिणी केदारच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालाय. आता काही करून मला मात्र इकडे सगळं करावं लागेल. सुमी म्हणते कुणाचीच गरज नाहीये, आमची तारिणी दशहारी आहे, दशा हाताची आहे, ती सगळं एकटी पार पडेल. सगळी जबाबदारी जर तिने घेतली ना तर कुणाचीच गरज मला पडणार नाहीये. एका आठवड्यात लग्नाची सुद्धा तयारी आम्ही करू शकतो. केदार सुद्धा म्हणतो हो, माझी बायको एकदम हुशार आहे, एकदम टॅलेंटेड आहे. आता मात्र नारळी पौर्णिमेचा मुहूर्त फिक्स झालाय. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे काव्या आणि आता तारिणी एकमेकांना मिठी मारतात. अक्षरशः तारिणीला रडायला येतं. सुमी म्हणते किती प्रेम आहे बहिणी बहिणींचं. त्यानंतर मात्र आता तारिणीचा ऊर भरून येतो. तारिणी चक्क आता सुमीला सुद्धा मिठी मारते. तिला खूप वाईट वाटत असतं. सुमी म्हणते काय झालं तारिणी, अगं तुझ्या डोळ्यात का पाणी येते, तू माझी काळजी करू नको, मी सगळं व्यवस्थित सांभाळते. चेतना काकू मात्र आता पद्मिनीला घरी आल्या आल्या सांगतात वहिनी ठरला बरं का मुहूर्त साखरपुड्याचा. पद्मिनी मात्र तारिणीला बोलायचा एकही चान्स सोडत नाहीये. आता मात्र तारिणी काही करू शकत नाही ग, घरातले सगळे कामं ती खरकटे सोडून जाते आणि तुमच्या तिथे कशी काय ती करणार आहे, तिला अजिबात या गोष्टी जमणार नाहीये. तेव्हा ते तारिणी केदारच सगळी व्यवस्थित तयारी करणार आहे, त्यांना सगळं जमणार आहे. चेतना काकू खुश होऊन सांगते, पण पद्मिनी मात्र रागात असते. अगं उद्याचं उद्यापन सुद्धा तिच्याच्याने धड होणार नाहीये, घरावर तिच्यामुळे संकट येत आहेत आणि तिकडे जाऊन ती काय करणार आहे बेलसरेच्या घरात. दुसरीकडे सुमी मात्र आता भरभर कामाला लागली, लिस्ट बनवणे, सगळं कामं करणे. साखरपुड्याचा दिवस उद्यावर येऊन ठेपलाय. सुमीची गडबड चालू झालेली असते. आता मात्र तारिणीचं कौतुक करत प्रेक्षकांनो लगेच तिचे बाबा म्हणतात माझी तारिणी एकटी कशी करेल ग, सगळ्यांना हातभारायला लावेल ना, सगळ्यांना आता मदत करायला लागेल, तारिणीचं एकटीचंच नाव का. तेव्हा केदार म्हणतो मी आहे ना बाबा, मी पण आहे, मी सगळं करून देतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. बाहेरची अख्खी कामं इन्व्हिटेशनपासून सगळं कॅटरिंगपर्यंत मी बघतो, तुम्ही फक्त मला लिस्ट द्या. तेव्हा मात्र केदार तारिणी कामाची जबाबदारी अगदी व्यवस्थित चोख पार पाडणारे असा सुमीला विश्वास असतो. दुसरीकडे मात्र प्रेक्षकांनो तारिणी जरा येतेस का, मला तुझ्याबरोबर काम आहे, आठवड्यामध्ये खूप जास्त आता कामं आहेत ग. सुमी आता इकडे प्रेक्षकांनो बघते आणि रेखा काकू मात्र खूपच आता तारिणीला टॉन्ट मारत असते. कामचोरपणा आहे या पोरीच्या अंगात, तिला काम करायची वेळ आली की आजी घेऊन गेली तिला रूममध्ये, कामचोर म्हणते ती तारिणीला. तेव्हा सुमी मात्र म्हणते अगं कोणी कामचोर नाही आहे इकडे, माझी तारिणी सगळं करू शकते. तेव्हा काकू मात्र म्हणतात मग तुम्ही तिला कशाला काम करू देत नाही आहे, का टाळत आहेत, का घरात घेऊन चालला. आता इकडे मात्र प्रेक्षकांनो या सासासुनांचंच वाजलेलं असतं. आता तारिणी म्हणते काव्याची तयारी व्हायला पाहिजे ना, तू काव्याची काळजी करू नको तारिणी, सगळं चांगलं होईल. मालती मात्र आहे ना तिच्या जोडीला. मला काय वाटतं तू आता थोड्या त्या दोघीकडे लक्षच देऊ नको बरं, त्यांचं मायलेकीचं काय चाललंय करू दे. काव्या मालती दोघी एकत्र आता कुठलं काम करायला घेतलं ना ते बिना भांडणाचंही होत नाही ना, म्हणून या दोघींचं आता भांडणही होणार आहे. सुमी म्हणते असू दे रे माधव, मायलेकींचं नाही ते नातं, मैत्रिणीसारख्या राहतात त्या. माझी मालतीसुद्धा आता खूप चांगली आहे, आगाऊ तिला नावं ठेवायची नाही बरं का. इकडे मात्र प्रेक्षकांनो तारिणी आता सुमी बरोबर बेडरूममध्ये येते. सुमी आता तिला एक नेकलेस दाखवते, हे बघ हा नेकलेस सेट आपल्या काव्याला मी बनवलाय. आज तिचे बाबा असते तिचं कौतुक झालं असतं, पण मी तिच्या आता प्रेमात तिच्या कौतुकात काही कमी पडू देणार नाहीये. तिकडे तारिणी खुश होते. तारिणी म्हणते हो सुमी सगळं तू चांगलं कर, आणि पटकन सुमीच्या मांडीवर डोकं ठेवून तारिणी मात्र रडायला लागते. तारिणी अगं काय झालं बाळा, काय झालं, तुला कसलं वाईट वाटतंय, तुला का रडू येतंय. तारिणीला आठवतं की त्या इन्स्पेक्टरने सांगितलं सिनियर इन्चार्जने तुला पुढच्या 2 दिवसात आता तिकडे मिशन तिरंगासाठी रवाना व्हायचे, निघायचे, परत येशील की नाही याची गॅरंटी नाही आहे. ते शब्द तारिणीच्या कानात घुमत असतात. सुमी आजी विचारते सुमी आत काय झालं तारिणी, काय झालं. सुमी आजी मला एक गोष्ट सांग, एखाद्या वेळी असं झालं आपल्या सगळ्यांना खुश ठेवायचं असेल पण मला आता तिकडे येता येत नाही तर काय करायचं ग. सुमी मात्र तिला सांगते महाभारत रामायणातल्या गोष्टी. श्रीकृष्णासमोर 2च पर्याय होते, एक त्याचं नातं, एक सगळं सगळे सोयरे. मग आता त्यांनी त्यांचं कर्तव्य आता हातात घेतलं. श्रीकृष्णांनी काय निवडलं, त्यांचं कर्तव्य. दुसऱ्या बाजूला त्यांची स्वतःची एवढी नारायणी सेना त्यांनी पाठवली. असं करायचं बाळा, जर सगळ्यांना खुश ठेवायची जबाबदारी एकाच वेळेला अंगावर पडली ना तर त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं काय काम ते म्हणजे कर्तव्य. सगळं घ्यायचं, पसारा सोडून द्यायचा संसाराचा आणि निघून जायचं. तुझ्यासारख्या मुलीला अशा पसाऱ्यातून मोकळं होता येत नाहीये, म्हणून नारायणी सेना कायम सोबत असते. त्याचबरोबर आता सुमी आजीला ती विचारते नारायणी सेना म्हणजे काय.
अगं तुला माहीत नाही आहे का, केदार मात्र म्हणतो, काय चाललंय आजी नातीचं बोलणं, काय रे लब्बाडा, तू आता इकडे आमचं बोलणं ऐकत होतास का? नाही गं श्रीवल्ली, मी सहज आता तारिणीला बोलवायला आलो, तुम्ही काय गप्पा मारताय म्हणून मी वाट पाहत होतो. मला वाटलं कशाला बाई पर्सनल याच्यामध्ये येऊ तुमच्या. चल आजी निघते मी. तारिणी मात्र आता निघत असते, पण तिचा पाय बिचारा प्रेक्षकांनो अजिबात बाहेर पडत नाहीये. तिला खूप रडायला येतं, तिला माहिती आहे मी आता फायनली अखेर सुमीच्या दूर जाणार आहे. त्यामुळे ती मागे येते, सुमीला कडकडून मिठी मारते आणि ढसा ढसा रडून घेते. होय प्रेक्षकांनो, चक्क तिच्या हातावर डोक्यावर सुमी हात फिरवते आणि काळजी घे गं, मी आहे ना तुझ्या पाठीशी, असं म्हणून तारिणी तिला समजावते. ज्याप्रमाणे अर्जुनाने श्रीकृष्णाला वाट दाखवायला सांगितलं होतं, त्याप्रमाणे माझ्या आयुष्यात मला वाट दाखवायला तू हजर असशील ना. तिकडे तारिणी बाहेर पडते आणि हॉलमध्ये आल्याच्या नंतर तिच्या आईचा फोटो बघून तिला खूप वाईट वाटतं. आईच्या डोक्यावरची कॅप काढून तिने स्वतःच्या डोक्यावर घातलेला प्रसंग तिला आठवतो आणि त्यानंतर प्रेक्षकांनो जबरदस्त यू टर्न आपल्या मालिकेत घडताना दिसतोय. आजचा व्हिडिओ खरंच तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, येणाऱ्या भागांच्या सगळ्या अपडेट्ससाठी, सगळ्या अपकमिंग रिव्ह्यूसाठी चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.